बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन, भाग 6. अशाच एका रात्री आपण एकदा प्रवास केला याची जाणीव मनोरमेच्या मनात होती. आपल्या नव्या घरात गृहलक्ष्मी म्हणून स्वागत करणारी आपली सासू त्यावेळी हजर होती. त्यावेळी आपण आवडलो नाही तरी कौतुकानं का होईना आपला स्वीकार केला जाईल याबद्दल तिला कसलीही शंका नव्हती. उलट पक्षी आपले अस्तित्व त्या घराला सुखदायकच आहे अशा अभिप्रायानं तेव्हा तिचं स्वागत होणार होतं. आता अवमानिलेल्या स्थितीत आपण त्या ठिकाणी जातो आहोत, तेव्हा आपल्याला कसं वागवलं जाईल याविषयी ती सचिंत होती. मुकुंदाचा चेहरा मात्र निर्विकार होता. मधून मधून तो काही खेळकर प्रश्न करी, पण ते तेवढ्याच पुरते असत. तो खेळकरपणाचं नाटक करतो आहे असं तिला वाटलं. झालेलं लग्न, त्यासाठी झालेली घाई, नव्या जबाबदाऱ्या, घरच्या लोकांचा विरोध, या साऱ्या गोष्टींचा नाही म्हटलं तरी त्याच्यावर परिणाम होणार होता. जसं जसं पुलगावचं त्यांचं घर जवळ येऊ लागलं तसतसा त्यांचा गंभीरपणा अधिकच वाढला. प्रत्यक्ष घर दिसू लागल्यानंतर मनोरमेनं मुकुंदाचा हात हातात घेतला आणि गाडी थांबवायला लावून ती म्हणाली, मुकुंदा, आता काय होईल रे? आई माझा स्वीकार करतील? क्षणभर मुकुंदा काहीच बोलला नाही आणि मग तो म्हणाला, कोणास ठाऊक, पण मनोरमा, तुला घाबरायचं काहीच कारण नाही. जेव्हा लग्नाचा विचार पक्का झाला तेव्हाच या सर्व गोष्टींचा मी विचार केला आहे. लग्नानंतर काही दिवस आपण कुठंतरी निवांत राहायला हवं होतं, ते राहीलच बाजूला. उलट या भलत्याच समरप्रसंगांना तोंड द्यायला आपण निघालो आहोत. तुला घरी प्रथम घेऊन जातोय ते एवढ्यासाठीच की मग आपल्यावर कोणी उतावळेपणाचा आरोप करायला नको आहे. तुझ्याशी लग्न केलं हा काही माझा क्षणिक मोहाचा निर्णय नव्हता, हे त्यांना कळायला हवं. आपण आपलं कर्तव्य करू, त्यांचं त्यांना करू दे. मनोरमेच्या डोळ्यात पाणी आलं. असलं काही तिला घडायला नको होतं. मोठ्या माणसानं दुखवायचे प्रसंग तिला शल्यासारखे वाटत, पण तिच्यासमोर आता ठाकलेला हा प्रसंग निभावून नेणं भागच होतं. त्यासाठी तिला बळ हवं होतं आणि त्या बळासाठी ती मुकुंदाच्या जवळ सरकली. मुकुंदानंही तिची भावना ओळखली. तिला क्षणभर हृदयाशी धरलं आणि तिच्या केसावरून हात फिरवत तो तिला म्हणाला, मनोरमा, आयुष्यात पस्तावण्याचा प्रसंग तुला कधीही येणार नाही आणि मला सुद्धा. कधी कधी मी गडबडेन, बावचळेन, सत्य आणि विवेक यांचे मापन करताना घोटाळेन. त्यावेळेस असं मुळूमुळू रडून भागणार नाही, तर ताठ मानेनं तुला मला सावरलं पाहिजे. यावेळे तर वेडे प्रसंग तुझ्यावर नाही, माझ्यावर आहे. जिनं मला जन्म दिला, वाढवलं, त्या आईचं प्रेम कदाचित मला गमवावं लागल. कृतज्ञपणाचा शिक्का घ्यावा लागेल, पण मनू, त्या दिव्यातून मी पार पडेन. कारण मला माहीत आहे की आईची आणि मुलाची ताटातूट काही कायमची होणार नाही. आज ना उद्या नातू पाहायच्या निमित्तानं मनानं थकल्यामुळं, कधी मुलाच्या आजाराच्या निमित्तानं कठोरपणा सोडून ती पुन्हा आईसारखं वागेल. मनोरमेनं डोळे पुसले आणि त्याच्या गळ्यात मिठी टाकून ती म्हणाली, तुमच्याबरोबर मी आहेच, पण माझा अपमान झाला तर तो मात्र तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि माझ्यासाठी आईशी मुळीच भांडू नका. आईशी भांडावंच लागलं नाही व काकांची आणि काकूंशीही भांडावं लागलं नाही, कारण तीही दोघं याच घरी आता आलेली होती. त्या सर्वांना एकत्र पाहून मुकुंदाच्या मनात आलं की नाटकात हा प्रसंग शोभून दिसला असता. काहीतरी खेळकरपणानं बोलून झोपेतून जागे झाल्या आणि थंड चेहऱ्याने स्वागत करणाऱ्या त्या घराचं हे सुतकी स्वागत धिडकारून द्यावं असं त्याला वाटलं. पण त्याच्याच्यानं ते धारिष्ट्य करवलं नाही. तो पुढे झाला आणि वाकून त्याने आईला नमस्कार केला. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मनोरमेनेही नमस्कार केला आणि मग काका आणि काकूंनाही नमस्कार झाले. तिघांनीही थंडपणाने ओठातल्या ओठात आशीर्वाद दिले. काहीतरी संकेत ठरलेला असावा, त्याप्रमाणे तिघांच्याही हालचाली सूत्रबद्ध होत्या.
काका काकू इथे नसते तर आईनं आपलं इतकं कोरडं स्वागत केलं नसतं, असाही विचार त्याच्या मनात आला. आई आतल्या दालनात गेली आणि काहीतरी घेऊन आली. केवळ आशीर्वादासाठीच आई, आम्ही इथं आलो होतो. आम्ही आता जातो. चल मनोरमा, असं म्हणून दरवाजाकडे मुकुंद वळला. तेवढ्यात थांब, असा आईचा स्वर ऐकू आला. मुकुंदानं आणि मनोरमेनं मागं वळून पाहिलं. आईनं काकूच्या हातात काहीतरी दिलेलं त्यांना दिसलं. काकू पुढं झाल्या. कुंकवाच्या करंड्यातून कुंकू काढून त्यांनी मनोरमेच्या कपाळाला लावलं आणि तिच्या हातात एक साडी आणि खण दिला. एका बारीकशा पेटीतून त्याने एक चंद्रहार काढला व तो मनोरमेच्या गळ्यात बांधला. मनोरमेनं वाकून त्यांना पुन्हा एकदा नमस्कार केला. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते, सुखानं आणि दुःखानंही. काका पाठमोरे उभे होते. त्यांना यातलं काहीच घडायला नको असावं. बायकांना त्यातल्या त्यात आईला सुनेनं तसंच परत जाणं बरं वाटलं नसावं. मनातून राग तर व्यक्त व्हावा, पण गृहस्वामिनीची कर्तव्यही पार पाडावीत असा काहीसा तिढा तिनं आपल्या अकलेनं सोडवण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात यामुळं कोणी सुखावलेलं नव्हतं. स्वागत झालंच नसतं तर अहंकाराच्या ताकदीनं लढायला सिद्ध होणं सोपं होतं. पण मायेचा स्पर्श तर होऊन चुकलात. या छोट्याशा विश्वाला पुरून उरणारी माया असूनही समोरच्या थंड डोळ्यांनी मायेची सारी ऊब नष्ट केली होती. भरल्या डोळ्यांनी थरथरत्या पावलांनी मनोरमेनं मुकुंदाच्या मागोमाग ते घर सोडलं आणि खऱ्याखुऱ्या अर्थानं 7 जन्मांच्या सोबत्याबरोबर वाटचालीस आरंभ केला. मुंबईत येऊन पोहोचताच मुकुंदानं आपलं अत्यावश्यक सामान घरातून बाहेर काढलं. तिनंही तात्पुरती घाईघाईनं जाण्याच्या वेळी गोळा करून ठेवलेलं सामान ताब्यात घेतलं आणि एका आलिशान हॉटेलमध्ये संसाराची पहिली रात्र घालवली. बाल्कनीत समोरासमोर खुर्च्या टाकून बसून सुखदुःखांच्या गोष्टी बोलताना आपलं सुख कुठंतरी गढुळलंय असं का कुणास ठाऊक मनोरमेच्या ध्यानी आलं. काही दुःख जाणवतात, परंतु ती शब्दात पकडता येत नाहीत. पाण्यात एकरूप झालेला रंग डोळ्यांनी दिसतो, परंतु तो पाण्यापासून वेगळा काही करता येत नाही. तसंच काहीसं जीवितात कुठेतरी येऊन मिसळलेलं दुःख किती झिडकारलं, नाकारलं तरी आयुष्याशी एकरूप होतं, इतकं की ते आयुष्याचाच एक भाग बनतं. मनोरमेच्या अंतःकरणात एकच वेदना ठणकत होती. वडीलधाऱ्या सर्व माणसाने आपल्याला नाकारलेलं आहे. ज्या आपल्या कलंकित जन्मासाठी आपल्याला अपमान सोसावा लागला, तोच कलंक जन्मभर तर आपला पाठपुरावा करणार नाही ना. मुकुंदाला तिच्या डोळ्यातलं हे दुःख सहज वाचता येत होतं आणि या दुःखावर आपल्याला सदैव फुंकर घालावी लागेल हेही त्यानं मनात ओळखलं होतं. आपला प्रेमानं ओथंबलेला स्पर्श, आपला उबदार निवारा, प्रभावी तारुण्याची हाक, या साऱ्यामुळे जखमी झालेल्या मनोरमेच्या मनाला हळूहळू आपण दिलासा देऊ शकू याविषयी त्याच्या मनात खात्री होती. अनेक दिवस शक्य असूनही संयमानं आणि उच्च अभिरुचीनं राखून ठेवलेलं यौवनपुष्प आता सुगंधित होत जाईल. साऱ्या विश्वाला वेढून टाकणारं यौवनाचं हे मायाजाल साऱ्या शंकांना आणि दुःखांना कसपटाप्रमाणे भिरकावून देईल. परंतु त्या शक्तीचा पहिला स्पर्श अत्यंत काळजीपूर्वक व्हायला हवा. काहीतरी हलकं पुलकं बोलून मनोरमेला त्यानं सारखं हसत ठेवण्याचा प्रयत्न केला. आरंभी तिचं ते हसणं केविलवानं होतं, परंतु अखेरी मन हे सुद्धा पाण्याप्रमाणेच असतं. त्यात जो रंग मिसळावा त्या रंगाने ते रंगवून जातं. हळूहळू मनोरमा मोकळी होऊ लागली, बोलू लागली, त्याला आवाहन देऊ लागली. त्याच्याबरोबर सुखस्वप्न रंगवू लागली आणि काळाचं भान आपोआप विसरून जाऊन ती दोघं एकमेकांची झाली. हे सारं झालं तरी कसं, असं मध्यरात्रीच्या निवांत अंधारात मनोरमा स्वतःलाच विचारत होती. आपल्याला रुचलेल्या या पुरुषावर आपलं मन अनुरक्त झालेलं आहे, पण देह जेव्हा त्याच्या शक्तीनं वश झाला तेव्हा त्यानं सुद्धा कधी खळखळ केली नाही. एका कुडमुड्या भटजीच्या निरर्थक शब्दांनी जतन करून ठेवलं कौमार्य एका पुरुषाच्या स्वाधीन करताना आपल्याला काहीही वाटलं कसं नाही. एका मखमली रस्त्यावरून ज्याला तुलनाच नाही अशा एका बेहोशीत आपण किती काळ वाटचाल केली. आजपर्यंत मिळालेल्या सर्व आनंदापेक्षा
हा आनंद किती विलक्षण, किती निराळा. आसमानातल्या ग्रहगोलांची स्पर्धा करणारा आपला तो तरंगता देह कुठल्या अज्ञात शक्तीनं खेचून नेला हे सांगता येणार नाही. या भूमीचा आधार तुटूनही आपला आधार मात्र सुटला नाही. नुकताच डोळा लागल्या मुकुंदाच्या बाहूवरून तिनं हात फिरवला. त्याच्याविषयी एक गाढ आदर तिच्या मनात जागा झाला. त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याचं औदार्य, त्याच्या पौरुषापेक्षा त्याची अनुभूती यांनीच तिला जिंकून टाकलं होतं. आपल्या नग्न कायेवरून नजर टाकताना आपल्या रूपाचा अभिमान वाटण्याऐवजी तो देह आज कृतार्थ केला गेला, याबद्दल ती कृतज्ञ होती. मुकुंदाबद्दलच्या कधीही न वाटल्या गेलेल्या एका निराळ्याच भावनेनं तिच्या मनात आता प्रवेश केला. ह्या पुरुषासाठी आपण काहीही केलं पाहिजे. तो मागेल त्यापेक्षा अधिक किंवा त्याला सुचणार नाही अशी सारी सुख करून कृतकृत्य झालं पाहिजे. तिला एकटे विचार करीत पडणं असह्य झालं. थकलेल्या मुकुंदाला जाग आणणं बरं नव्हे असं मन सुचवीत असताना सुद्धा तिची गात्रे मुकुंदाच्या स्पर्शाचा हव्यास धरू लागली आणि कळत नकळत तिच्या स्पर्शात आलेल्या आवेगानं मुकुंदा जागा झाला. त्याच्या डोळ्यांना निळ्या प्रकाशात न्हालेली ती पुष्टांगी दिसताच पूर्वरात्रीच्या सर्व प्रसंगाची त्याला याद आली आणि तो एकदम उठून बसला. कुठल्या तरी पुनःप्रत्ययित चैतन्यानं त्याची सुस्ती नाहीशी झाली. त्यानं अनपेक्षितपणे मनोरमेला जवळ ओढून घेतली आणि त्यामुळे तिचे ते सारे ओझे त्याच्या अंगावर कोसळले. तिच्या सुकुमार देहाच्या सर्वांगीण स्पर्शानं तो एकदम रोमांचित झाला. हे सौंदर्य अभिजात होतं, टवटवीत होतं, सुडोल होतं. या उबदार मृदू स्पर्शात आग होती आणि त्या आगीला विझवणारी जलधाराही होती. पाहता पाहता मनोरमा थकली आणि त्या सुस्तीतच ती झोपी गेली. 4-2 दिवस या नवाळीत डुंबल्यानंतर मनोरमेने एक दिवस त्याला सत्यस्थितीची जाणीव दिली. पराक्रमी पुरुषाला सुख आणि धुंदी पारितोषिक म्हणून हव्या असतात. पुढं काय करायचं यासंबंधी हालचाल केली पाहिजे असं तिनं सुचवताच मुकुंदा हसला आणि म्हणाला, इतक्या लवकर तू पृथ्वीवर आलीस? मनोरमा हसून म्हणाली, आम्ही बायका नेहमीच पृथ्वीवर असतो. तुम्ही पुरुषच क्षण 2 क्षणांपुरती स्वर्गात भरारी मारता आणि नंतर पृथ्वीवर कोलमडता. तिच्या वाक्यातला चावट अर्थ त्याच्या लक्षात आला आणि तो खदखदून हसला. तिचं हे असलं बुद्धिपूर्ण पण चावट बोलणं त्याला फार फार आवडलं. तिच्यात एक पुरुषी मोकळेपणा होता आणि त्यामुळंच ती त्याला अधिक प्रिय झाली होती. व्यवहारांची आठवण तिनं त्याला द्यावी यातही आश्चर्यकारक असं काही नव्हतं. लवकरात लवकर घर करण्याचा लकडा तिचाच होता. हे बाजारू राहणं, पैशांची उधळमाधळ करीत हॉटेलातलं खाणं हे तिला थोड्या दिवसांसाठी सुद्धा नको होतं. एकतर ती जन्मापासून ग्रहीण होती म्हणून असेल किंवा आपल्या नवऱ्याला संपूर्ण सुख देण्याच्या कल्पनेमुळे असेल, लवकरात लवकर घर झालं पाहिजे असा तिचा आग्रह होता. दिल्लीला जाण्याच्या योजनेला जर काही वेळ लागणार असेल तर तात्पुरतं का होईना छोटंसं घर ताबडतोब पाहण्याविषयी तिची धडपड सुरू झाली. घराविषयी ती आसुसलेली आहे हे कळल्यामुळं मुकुंदानं वेळ न घालवता कुलाब्याला एक छोटासा फ्लॅट पाहिला आणि जुजबी सामान खरेदी करून त्यानं संसारही मांडला. दिल्लीला जाण्याची बोलणी चालू होती, परंतु हातातली कामं पुरी करणं मुकुंदाला आवश्यक होतं. कामात गुंतल्यानंतर मुकुंदा एक निराळाच पुरुष होता हे मनोरमेच्या लक्षात आलं. संसारातली सर्व छोटी मोठी कामं करण्याची जबाबदारी मनोरमेनं घेतली. एवढंच नव्हे, त्याच्या कामातही ती मदत करू लागली. इतक्या थोड्या वेळात घरातली सारी कामं उरकून रुचकर स्वयंपाक करून ती परत त्याच्या चेंबरमध्ये येऊन फायलिंग टायपिंगसारखी कंटाळवाणी कामं कशी करते हा विचार मनात आला की मुकुंदाचं मन तिच्याविषयीच्या आदराने भरून जाई. दिवसभर त्याच्याबरोबर असणारीही त्याची पुरुषी सहचारिणी रात्री एकदम असं निरागस लाडीक रूप घेई की मुकुंदा चक्रावून जाई. आपण निवड करतेवेळी तिचे कितीतरी गुण आपल्याला कळले नव्हते हे लक्षात येऊन तिच्याबद्दलचा आदर द्विगुणित होई. 1-2 महिन्यांच्या अवधीत मुकुंदाला दिल्लीला जाण्याची ऑफर नाकारण्याचा मोह व्हावा अशा तऱ्हेचं समृद्ध छोटेखानी घरकुल मनोरमेनं उभारून दिलं. पण मुंबईत वावरताना आपला कुटुंबाशी झालेला कलह कुणाला समजू नये यासाठी मुकुंदाला खूपच मनस्ताप सहन करावा लागला आणि तसे प्रसंग वेळोवेळी वाढत जातील या कल्पनेमुळे काय करावे
याबद्दल मुकुंदाचा निर्णय होईना. लग्न झाल्यानंतर मुंबईत राहायचं नाही ही कल्पना लग्न घाईघाईत झाल्यामुळं आणि दिल्लीला जाणं नक्की न ठरल्यामुळं त्याला सोडून द्यावीच लागली. पण याही प्रश्नाचा तिढा अकस्मात सुटला. मनोरमेला दिल्लीच्या स्कूल ऑफ ड्रामाची शिष्यवृत्ती मिळाल्याचं पत्र घेऊन एक दिवस लैला जेव्हा मनोरमेकडे आली तेव्हा मुकुंदानं गोस्वामींना भेटून दिल्लीला जाण्याची योजना पक्की केली. दिल्लीला जाण्यासाठी म्हणून दिवस मुकरर झाल्यानंतर मुंबईतल्या अगदी निकटवर्तीयांना भोजन प्रसंगाच्या निमित्त एकत्र बोलवावं असं दोघांनी ठरवलं. मुकुंदाच्या पुष्कळ मित्रांना त्याचं लग्न झालेलंही ठाऊक नव्हतं. तेव्हा त्यानिमित्तानं रेक्स क्लबमध्ये त्यांनी एक पार्टी अरेंज केली. पार्टीला बोलवायच्या लोकांच्या यादीत अर्थात कोणीही नातेवाईक अगर कानिटकर कुटुंबांचे खास ऋणानुबंधी असणार नव्हते. ही छोटेखानी पार्टी चांगलीच रमली. मुक्त नसलं तरी माफक प्रमाणावर मद्य तिथं उपलब्ध होतं. क्लब खाजगी स्वरूपाचा असल्याकारणानं समारंभाला एक आटोपशीर स्वरूप आलं होतं. सर्व पाहुणे आले तरी मुकुंदा दरवाजाशी प्रतीक्षा करीत होता. यावरून आणखी कोणीतरी महत्त्वाचा पाहुणा येणार असावा हे मनोरमेनं ताडलं. पाहुण्यांची सरबराही करता करता तिचं लक्ष दरवाजाकडे होतं. तेवढ्यात दरवाजातून एक भारदस्त प्रौढ गृहस्थ येताना दिसले. मुकुंदा त्यांच्याशी फारच अदबीने बोलत होता. दोघंही आत आले आणि मनोरमेपाशी ते दोघंही येताच मुकुंदा म्हणाला, ही मनोरमा माझी बायको आणि हे शिवदासानी, जस्टिस शिवदासानी. मला काकांसारखे आहेत हे, यांना नमस्कार कर. एवढ्या पुढारलेल्या जनसमुदायात पाश्चात्य रीतिरिवाजांनी चाललेल्या या पार्टीत वाकून नमस्कार करणं मनोरमेला काहीही अवघड वाटलं नाही. एकतर मुकुंदानं ते सुचवलं होतं आणि का कुणास ठाऊक या हसतमुख माणसाच्या संपर्कात तिच्यातील शरणभाव जागा झाला. वडीलधाऱ्या माणसापुढं नम्र होण्यात एक प्रकारचं आत्मिक सामर्थ्य असतं आणि त्या बळाची तिला आवश्यकता वाटली. वाकलेल्या मनोरमेच्या पाठीवर त्याने हात ठेवला तेव्हा मनोरमेला उगीचच वाटलं की त्यांच्या कुशीत शिरावं आणि खूप हमसाहमसी रडावं. या आनंदाच्या प्रसंगी आपल्याला असं का वाटावं हेही तिला कळेना. पण शिवदासानींच्या बोलण्यानं ती भानावर आली. शिवदासानींनी दुसऱ्या हाताने मुकुंदला जवळ ओढलं आणि ते म्हणाले, यू डोंट डिझर्व सच अ ब्राईट डॅमसेल. इतक्या सुंदर बायकोची तुझी लायकी नाही. आणि मग ते खळखळून हसले. यावर मुकुंदा म्हणाला, अंकल हे तर खरंच, पण मोठ्या माणसांचे तुमच्यासारख्या मायाळू काकांचे आशीर्वाद असल्यावर रंभा उर्वशी सुद्धा माझ्यावर फिदा झाल्या असत्या. आणि मग तिघांनाही हसू फुटलं. शिवदासानी पार्टी संपल्यावर निघून गेले, पण त्यांचा तो वत्सल स्पर्श कितीतरी काळ मनोरमेला आठवत होता. दिल्लीच्या नव्या वातावरणात रुळायला मुकुंदला आणि मनोरमेला फारसा वेळ लागला नाही, कारण दोघांनाही माणसांची आवड होती. मुकुंदानं प्रयत्नांची कसूर न करता दिवसाचे 18-18 तास काम करण्याचा झपाटा दाखवला आणि हा म्हणता आपल्या नवीन जागेवरील आपला हक्क प्रस्थापित केला. त्याच्या त्या जबाबदारीच्या जागेला शोभेल असंच मनोरमेचं वागणं असे. वेगवेगळ्या संबंधात अनेक पार्टीजना त्याच्याबरोबर जेव्हा तिला जावं लागे तेव्हा साऱ्यांचे डोळे खिळवून ठेवण्यासारख्या अत्याधुनिक फॅशन्स ती करत असे. मुकुंद आणि मनोरमेचा एकमेकांना साजेसा जोडा पाहून उत्स्फूर्त असा प्रसन्न आनंद अनेक ठिकाणी व्यक्त होई. आपल्या नाट्यगुणाची आवड मुकुंदाला आपल्या व्यवसायानिमित्त मारावी लागली तर त्याची कसर मुकुंदाच्या कोणत्याही कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेनं मनोरमेनं भरून काढली. तिचं रूप, लागवी स्वभाव, इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषावरचं प्रभुत्व, नाटक आणि गाण्यातील समज यामुळे दिल्लीतल्या या उच्चवर्णीय समाजात तिने अपूर्व असं स्थान प्राप्त करून घेतलं. आपल्या नवऱ्याच्या नवीन जबाबदारीच्या कार्यात सहाय्य करता यावं एवढ्यासाठी 1 वर्षभर पर्यंत तिनं स्कूल ऑफ ड्रामात मिळालेला प्रवेश पुढे ढकलून घेतला. जो काही थोडा वेळ मिळेल त्या वेळातला कण न कण दोघेही जण मनमुराद उपभोगीत. अकस्मात मध्येच एखादा दिवस महत्त्वाचा असं काही काम नाही असं पाहून दोघेजण कुठेतरी भटकंतीला जात. त्यावेळेला रोजच्या दिनक्रमातील प्रौढपण दोघेजण विसरत. कित्येकदा गमतीनं मनोरमा एकपात्री नाटक करून दाखवी. प्रेक्षक अर्थात मुकुंदा एकटाच. स्वरोच्चारावरील आघात, चेहऱ्याच्या स्नायूवरील हुकूमत, एखाद्याचं विचित्र वाटणाऱ्या लकबीनं, हालचालीनं
किंवा विभ्रमानं एखादं दुर्मिळ व्यक्तिमत्व उभं करण्याचा तिचा हव्यास, कधी आर्त हुरहुरीनं भरलेलं तर कधी चैतन्यानं थबथबलेलं, कधी कधी सुधाकर, हॅम्लेट अशा एकांतिक व्यक्तिमत्वाची सामर्थ्यशाली स्वगते, तर कधी खडा मारायचा झाला तर यासारखी मुग्ध स्वगते. हे सारं ती एकाच प्रेक्षकाच्या मनोरंजनासाठी करीत असे. या तिच्या कर्तृत्व संपन्न भावविश्वाकडे पाहून मुकुंदा मनाशी लाजत असे. मुकुंदा तिला एकदा म्हणाला, खरंच मनोरमा, मला वाटतं माझ्याशी लग्न करण्याची तू चूक केलीस. त्याच्या त्या बोलण्याचा नीटसा अर्थ न समजल्यामुळं बावरल्या मनोरमेला काय उत्तर द्यावं तेच कळेना. तिचा बावरला चेहरा पाहून मुकुंदा हसला आणि म्हणाला, अगं तसं काही माझं म्हणणं नाही. तुझे नाट्यगुण पाहिले की मला वाटतं केवळ एका सामान्य माणसाची सेवा करण्यापेक्षा तू फार मोठ्या दर्जाची नटी झाली असतीस. मला वाटतं तुझं आयुष्य आता फुकटच चाललंय. मनोरमा काहीच बोलली नाही. ती गंभीर झाली. ती काहीच बोलत नाही असं पाहून मुकुंदा म्हणाला, का ग, बोलत का नाहीस? मनोरमा म्हणाली, मला नटी होण्याची महत्त्वाकांक्षाच नाही. स्वतःच्या आनंदासाठी नाटकात काम करणं निराळं आणि पैसा फेकणाऱ्या त्या प्रेक्षकांची दास होणं निराळं. माझ्या आयुष्यात आता काही कमी नाही. मला पैशांची गरज होती म्हणून मी नाटकात काम करत होते. कदाचित गुणामुळं अगर कदाचित परिश्रमामुळंही मला त्यात यश मिळालं असेल. पण खरं सांगू, तुमची पत्नी या नात्यानंच माझा खरा सन्मान होतो. तुमच्या व्यवसायाच्या सोयीसाठी या सुखवस्तू सवयी लावून घेतल्या आहेत. खरं पाहाल तर एखाद्या खेड्यात अगदी गरिबीचा संसार करायला सुद्धा मला सुख वाटेल. मला आकांक्षा नाहीत असं नाही. मला आईबाप नसल्यामुळे लहानपणी घर मिळालं नाही. मला घर नव्हतं म्हणून तुम्हीही तुमच्या घरापासून वंचित झालात. माझ्या मुलांसाठी तरी मला चांगली आई व्हायला पाहिजेत. त्यांच्यासाठी चांगलं घर निर्माण करायला पाहिजे. माझ्यामुळं ज्यांनी तुमच्यावर रोष धरला आहे त्या माणसांना मला आज ना उद्या जिंकलं पाहिजे. आणि त्यांना जिंकायचं म्हणजे ही समृद्धी पाहिजे. पैशाने माणूस सुखी होत नाही, परंतु पैशानं माणसं जिंकता येतात. आणि म्हणूनच तुमच्या या नवीन यशस्वी आयुष्यात माझं मन रमलं आहे. गमती गमतीच्या बोलण्यातून कुठं हा गंभीर विषय आला असं मुकुंदाला झालं. मुकुंदा मनोरमेच्या सहवासासाठी सदैव भुकेलेला असे. तिच्या मनातील सारी शल्ये आणि दुःखे त्याला माहीत झालेली होती आणि ती दूर करण्यासाठी लागणाऱ्या युक्त्याही त्याला माहीत होत्या. गोडाची मिठी बसू नये म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या तिखट पदार्थाची योजना केलेली असते, तशीच जणू काही योजना विधीनं आपल्या गोड संसारात केलेली असावी असं म्हणून आपल्या नातेवाईकांची अनुपस्थिती तो दुर्लक्षित असे. मनोरमेच्या स्वभावात जो एक बहुरंगी लागवीपणा होता, त्यामुळं तर बारीक सारीक दुःखासाठी हळहळण्याची इच्छाच त्याला होत नसे. सौंदर्याचे तिचे बदलते नवनवे रूप, सुजानपणानं तिनं केलेला प्रसाधनांचा वापर, वेशभूषा आणि केशभूषा, यात तिनं अभ्यासानं बसवलेल्या नवनव्या कल्पना आणि रंगसंगती, यामुळे तिचं निरनिराळं अस्तित्व सदैव जाणवत असे. पूर्वपरिचयामुळे आलेली सुघाडता आणि प्रत्यही नाविन्याचा साक्षात्कार देणारी संपन्नता, या दोन्हीमुळे तिचा सहवास ओळखीच्या परंतु नवविकसित फुलाप्रमाणे वाटे. तिची संगती एवढ्यासाठी सदैव ताजी वाटे, टवटवीत वाटे. नवी यशे, नवे सन्मान, भरीव संपन्नता, यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या संसाराला पिकल्या फळाप्रमाणे गहिरा रंग येऊ लागला. आणि त्यातच जेव्हा मनोरमेच्या अंगावर निराळी कांती येऊ लागली तेव्हा मुकुंदा मनातून सुखावला. वास्तविक अपत्य संभवाची कोणतीच बाह्य खूण दिसत नसताना किंवा आपण तशी काही कल्पना दिलेली नसतानाही आपला नवरा आपलं हे कोड कौतुक का करतो हेच मनोरमेला कळेना. तिच्या ओटीपोटावरून हात फिरवताना किंवा तिथे कान टेकून चाहूल घेताना आपल्या खुल्या नवऱ्याला पाहिलं की मनातनं सुखावलेली मनोरमा नाटकी संतापानं त्याला म्हणे, मला कळलं नाही ते तुम्हाला कसं कळलं? ते तुला नाही कळायचं. कुठं धान्य पेरतो हे उगवल्याशिवाय शेतकऱ्याला माहीत असतंच की नाही. जमीन चांगली असली, शेतकऱ्याने त्याची देखभाल वेळेवर केलेली असली
पाऊस पाणी वेळेवर पडलं म्हणजे बी रुजायलाच पाहिजे. काहीतरी सारखं चावट बोलता आणि मग मला गुंगवून टाकता. विषय बाजूलाच पडतो. विषय मुळीच बाजूला पडत नाही. उलट अगदी नित्य नियमानं हा सेवक सेवा करतो. म्हणून तर बाईसाहेब फळाची आशा आहे. इतका रे का अधीर होतोस? ते तुला कसं कळेल म्हणू? नुसते तुला दिवस गेलेत असं कळवलं की आई पंख लावून इथं येईल पहा. किती झालं तरी कानिटकरांच्या पुढच्या पिढीचा हा अंश आहे आणि माझ्या वाचून त्यांना गत कुठे आहे? तुला मुलाची हौस नाही तर? हे बघ, तू आता वाकड्यात जाऊन बोललीस. मला मुलाची हौस खूप आहे, पण त्याच्यासाठी मी एवढा अधीर झालो नाही. आणखी 1-2 वर्षे गेली असती तरी मला चालली असती. आज थोडी मोकळीक आहे तुला, तेव्हा कुठेही जाऊ येऊ शकतो आपण. ते काही नाही, तुम्हाला आईच्याच भेटीची उत्सुकता लागली आहे. नाही कुठं म्हणतोय मी. आपल्या संसारात तेवढीच एक उणीव आहे. वडीलधाऱ्या माणसांच्या मायेची माझ्यापेक्षा तुलाच गरज आहे म्हणू. खरं सांग, माझं एक राहू दे, पण आई इथं आली, तिच्या मनातलं क्लिमिश दूर झालं तर माझ्यापेक्षा तुलाच हर्ष जास्त होईल की नाही? खरं सांगू, घरात तू एकटी असतेस तेव्हा तुला कंटाळा येत असेल. उद्या आपल्याला मूल झालं की त्याच्या कोड कौतुकात तुला आणि आईला माझी आठवणसुद्धा व्हायची नाही. तर तुम्हाला विसरून कसं चालेल? आपल्याला जो मुलगा होईल त्याला बहीण कशी मिळेल खेळायला मग? म्हणजे त्यातही तुझा स्वार्थच आहे. मला जी मुलं हवीत ना, त्या केवळ तुझ्या प्रतिकृत्या हव्या आहेत, तुझी सारखी आठवण करून देणाऱ्या. नको रे बाबा, माझ्यासारखी मुलं व्हायची ती तुझ्यासारखीच व्हायला पाहिजेत. सुंदर, नाजूक, निळ्या डोळ्यांची. असलं काहीतरी बोलू नका. मला माझ्यासारखी मुलं मुळीच व्हायला नकोत. कानिटकरांच्या कुटुंबाला आणि वैभवाला शोभतील अशीच मुलं माझ्या पोटी यायला हवीत. मुकुंद हसला आणि म्हणाला, असं कधी होत नाही. आईबापांचे गुणदोष घेऊनच मुलं जन्म पावतात. म्हणून तर मुकुंदा, माझ्यासारखी मुलं मला व्हायला नकोत. ती का? कसं सांगू तुला समजावून? मी कोण आहे, माझं रक्त कुणाचं आहे, हे जिथं मला सांगता येत नाही, तिथं ते मी चांगलं आहे का वाईट आहे हे कसं ठरवू? खरं सांगू, माझ्या मनात एक भीती घर करून राहते. आईने तुला पत्रात लिहिल्याप्रमाणे आपल्या मुलात माझ्यामुळं काही दोष उत्पन्न झाले. खबरदार म्हणू, हे असलं काहीतरी अडाणीपणाचं भाषण तुला मी कदापि करू देणार नाही. तुला जेव्हा मी स्वीकारली तेव्हा मी या साऱ्या गोष्टींचा विचार केला आहे. तुझे गुणदोष मनाशी पारखून मी तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्याशी लग्न केलं. नसत्या भलभलत्या शंका कुशंका काढून तुझं आणि माझं आजचं सुंदर आयुष्य गढूळ करू नकोस. क्षणभर असं समजू की आपल्या मुलात काही अवगुण आला तर तो तुझाच म्हणून का समजतेस तू? माझ्या खानदानात सर्वांचा हवाला द्यायला मी काही ब्रह्मदेव नाही. आमच्या मागच्या पिढ्यात तो दोष असू शकेल. असल्या दोषांची कधी वाच्यता केली जात नाही. कुठल्या तरी काल्पनिक दुःखाने व्याकुळ व्हायचं तुला कारण नाही. त्यापेक्षा कल्पनाच करायची तर असंच का समजत नाहीस? परिस्थितीनं आगतिक झाल्या परंतु मोठ्या कर्तबगार आईबापांचा तुला वारसा असेल. किंबहुना तीच शक्यता जास्त आहे. कारण कनिष्ठ समाजात अशा तऱ्हेची परिस्थिती जेव्हा येते तेव्हा ती मुले जन्मताच मरतात, मारली जातात किंवा गटाराच्या कडेला जगतात, वाढतात. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या मुलाला अनाथ आश्रमात पोचवून त्याच्या देखभालीची काही व्यवस्था करणं हीही एक सुसंस्कृतपणाचीच खूण आहे. आणखी एक गोष्ट तुला सांगतो. अनाथ आश्रमातल्या इतक्या मुलांना सोडून दादाजींनी तुझ्यावर जास्त माया केली. एवढंच नव्हे, अखेरच्या घटकेपर्यंत तुझं संगोपन केलं आणि मृत्यूनंतरही तुझ्या संगोपनाची काही व्यवस्था केली. याचं कारण काय असेल ते तू ओळखायला हवं होतंस. कोणातरी मोठ्या माणसाला तुझ्या पालनपोषणासाठी त्यांनी शब्द दिला असला पाहिजे किंवा कोणाकडून तरी तुझ्यासाठी नियमित पैसे येत असले पाहिजेत. या सर्व गोष्टींचा मी विचार केलेला आहे
आणि म्हणून चुकून सुद्धा तुझ्याविषयी माझ्या मनात कसलीही शंका उत्पन्न झालेली नाही. तुझ्याकडे नीट निरखून पाहिलं की मला तरी माझ्या परिचयातल्या काही काही माणसांची याद येते. तुझ्या डोळ्यातलं तेज, बुद्धीचा चमकदारपणा, हेवा वाटावा अशी ती शरीर कांती. माझ्यावर विश्वास ठेव मनू. हे हे सार अस्सल आहे. हे 100 नंबरी सोनं आहे. आणि क्षणभर गृहीत धर, मी म्हणतो तसं नाही. तरीसुद्धा काय बिघडलं? महाभारतातला तो श्लोक आठवतो? दैवायतम कुले जन्म मदायतम तू पौरुषम. शेवटी सारं काही स्वतःच्या कर्तृत्वावरच अवलंबून आहे. 5-50 वर्षापूर्वीच्या राजसिंहासनाच्या आजच्या वंशजांकडे पाहिलं तर अनुवांशिक शास्त्रांची कीव कराविषयी वाटते. बाकी मनू, कोर्टात आर्ग्युमेंट केल्यासारखं बोलू नाही ना मी? फार दिवसांनी मला कोर्टाची आठवण आली. अगं, तुला सांगायला विसरलो, शिवदास आणि काकांची सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून नेमणूक होण्याचं गाठतंय. ते आले म्हणजे आपल्याला जायला इथे एक घर होईल. केव्हा येणार आहेत ते इथं? मोठे छान गृहस्थ आहेत नाही? तुमच्यावर त्यांचा मुलासारखा जीव दिसतोय. हो, तुझी गाठ पडली नाही म्हणून, नाहीतर माझ्यावरचं सगळं प्रेम आटायचं आणि तुलाच मुलगी समजून. ते का? त्यांना स्वतःची मुलं बाळं नाहीत? तीच तर त्यांची ट्रॅजेडी आहे. त्यांनी फार उशिरा लग्न केलं. कुणी म्हणतात तरुणपणी त्यांचा प्रेमभंग झाला. त्यातून बाहेर पडून त्यांनी लग्न केलं ते फार उशिरा. त्यांची बायको 1-2 वर्ष जगली असेल नसेल, त्यामुळं त्यांना मूल झालंच नाही आणि त्यांनीही पुन्हा लग्न केलं नाही. मनानं असा उमदा माणूस आहे म्हणून सांगू. माझ्या बाबांचे ते फार चांगले मित्र होते. संध्याकाळी पुष्कळ वेळा ते आमच्या घरी येत. दोघेही गप्पिस्ट. बियरचे घुटके घेत घेत रात्र रात्र ते गप्पा मारीत बसायचे. दोघेही गाण्या नाटकांचे फार शौकीन. तरुणपणी नाटकात सुद्धा ते काम करीत असत असं म्हणतात. त्यांचं एकटेपणाचं आयुष्य पाहिलं की परमेश्वराजवळ काही हिशोब नाही असं वाटतं. अशी माणसं एकटी पाहिली की मला फार वाईट वाटतं. जगातल्या साऱ्या अवस्थात एकटेपणाची ती अवस्था भयानक आहे. जाणून बुजून पत्करलेलं ते वैराग्य किंवा कोणासाठी तरी पत्करलेलं एकाकीपण, यांच्या वेदनेत सुद्धा काही सुख आहे. उर्दू शायर म्हणतात त्याप्रमाणे वेदनेची सुद्धा चैन करता येते. परंतु माणसांची आवड असणाऱ्या माणसावर जेव्हा एकटेपण लादलं जातं तेव्हा त्याच्या दुःखाला मात्र तोड नाही. असं म्हणू नकोस म्हणू. शिवदासानी काका तसे चांगले रंगेल आहेत. शिवाय दारू आहेच. गाण्या बजावण्याचा शौक आहे. तसे ते दुःखी बिखी नाहीत, पण एकाकी जरूर आहेत. ते चेष्टेत म्हणतात, या नाजूक साजूक बाहुल्या जास्त वेळ जवळ करण्यात अर्थ नाही. फार मामूली गोष्टीत त्या पुरुषाला जकडबंद करून टाकतात. कदाचित असं असेल म्हणू, त्यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाला त्यांच्या पात्रतेची मैत्रीण कधी मिळालीच नसेल. हो, सुखी जीवनाला बुद्धीपेक्षा भावनाच अधिक लागते. स्त्रीचं मन ओळखल्याशिवाय आणि तिला आपल्या बरोबरीची मानल्याशिवाय कोणाला स्त्रीपासून खरं सुख मिळणं शक्य नाही. क्षणिक उपभोगाचं साधन म्हणून स्त्रीला जवळ करणाऱ्याला क्षणाचं सुद्धा समाधान मिळत नाही. माझ्यापेक्षा शिवदानी काका मोठे आहेत. त्यांच्याबद्दल मी काही बाही बोलणं बरं नाही, पण मला वाटतं विश्वज्ञान होऊन सुद्धा त्यांना आत्मज्ञान मुळीच आलं नाही. संभाषणाचा धागा एकदा जो तुटला, तो जरी मूळ विषयावर आला नाही तरी मनोरमेच्या मनातून मुलांचा विषय हलला नाही. जेव्हा जेव्हा ती एकटी असे तेव्हा गुटगुटीत चेहऱ्याचं पण मुकुंदासारखं दिसणारं एक मूल आपल्याभोवती नाचता बागडताना तिला दिसे. त्याला जवळ घेण्यासाठी तिचे बाहूस पुरण पाहू लागत आणि त्याला मिठीत घेऊन वक्षाशी भिडवण्याच्या कल्पनेनं कधीच न जाणवली शिरशिरी तिच्या अंगात येई. वात्सल्याच्या त्या अनामिक चाहुलीनं आपल्या स्तनातून दूध बाहेर येईल अशा भयानं ती आपली वक्ष घट्ट धरून ठेवी. आपल्या बदलत्या अंगोपांगाकडे न्याहाळण्याचा छंद तिला लागला होता. सर्वांग दर्शवणाऱ्या आरशापुढं उभं राहून आपला ओलेता देह ती चाचपून पाही.
तेव्हा तिच्या ध्यानात येई की आपल्यात बदल झालाय हे निश्चित. पूर्वीपेक्षा आपल्या अंगावर अधिक मार्दव आलंय. मुकुंदाचा स्पर्श अधिक झालेल्या जागा अधिक मांसल बनल्या आहेत. शिडशिडीतपणा जाऊन स्थूल जरी नाही तरी आपला बांधा भरीव झाला आहे. लग्न झाल्यापासूनच आपल्या कांतीत जो एक चकाकीपणा आला आहे तो आता अधिक वाढीस लागला आहे. मुकुंदाच्या स्पर्शानं फुलल्या या देहाला निरखत राहणं किंवा कुरवाळीत राहणं यात पूर्वी भोगल्या सुखाच्या पुनःप्रत्ययाचा केवढा तरी आनंद तिला लाभत होता. आपल्या पाठीवर, मांडीवर किंवा पोटावर अनपेक्षितपणानं दिसणाऱ्या खुणा पाहिल्या की नुकत्याच घडून गेलेल्या कामसंगाराची तिला आठवण होई. त्याचा आक्रस्ताळेपणा, राखटपणा याने तिच्या सुखाला एक नवीनच लज्जत आणलेली होती. निगे अभावी पूर्वी लक्षात न येणारी तिच्या देहाची सौंदर्य आता अगदी भराला आली होती. एके दिवशी अस्वस्थ वाटू लागल्यामुळं ती अशीच बाथरूममध्ये नित्याचा चाळा करत बसली असताना तिला कसली तरी हालचाल जाणवली. काहीतरी निराळा स्पर्श आत आत कुठेतरी घडतो आहे या जाणीवेने ती अधिकच अस्वस्थ झाली. तिच्या तोंडाला कोरड पडली आणि बघता बघता आपल्या साऱ्या शक्ती गळून जात आहेत असं वाटून तिच्या गात्रातले त्राणच नाहीसे झाले. मदतीसाठी कोणाला तरी हाक मारावी तर तिच्या तोंडून हाक उमटेना. तिनं डोळे मिटले. तिनं जेव्हा डोळे उघडले तेव्हा विरळ होत जाणाऱ्या धुक्यातून हळूहळू एखादी गोष्ट दृष्टीस पडावी त्याप्रमाणे घाबरलेला मुकुंदाचा चेहरा तिला दिसला. ती क्षीण हसली, इकडे तिकडे पाहत म्हणाली, तुम्ही कसे इथे? तिचं काही बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत मुकुंदा नव्हता. तुला बरं वाटतंय ना? काय झालंय तुला? डॉक्टरकडे जाऊया का? असे एकामागून एक प्रश्न तो विचारित होता. बाथरूमचे मोडलेले कोयंडे पाहता तिच्या लक्षात आलं की मुकुंदानं आपण ओ देत नाही असं पाहून दरवाजा तोडला असला पाहिजे. मनातल्या मनात ती हसली. मुकुंदाचं आपल्यावर प्रेम किती उत्कट आहे याचा प्रत्यय तिला पुष्कळदा आलेलाच होता. असे पुष्कळ अनुभव आपल्याला यापुढे येत राहतील याबद्दलही तिच्या मनात शंका नव्हती. एका गाढ प्रेमाचा तिच्या अंतःकरणात साक्षात्कार झाला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या मजबूत हाताने त्यानं तिला उचलली आणि अंथरुणावर आणून निजवली. तिच्या अंगावर पातळशी चादर टाकली आणि तो म्हणाला, मी चटकन डॉक्टर शर्मांना फोन करून येतो, तोवर पडून राहा. नको मुकुंदा, मला काही झालेलं नाही. छे, तुला चांगली भोवळ येऊन तू पडली होतीस आणि म्हणे मला काही झालं नाही. असल्या कामात मुळीच आहे काही उपयोगी नाही. हा मी आलोच. खरोखरीच तो जाऊ लागल्याचं पाहताच मनोरमा पांघरून फेकून देऊन उठली. दरवाजापाशी गेलेला मुकुंदा परत बिछाण्यापाशी आला आणि म्हणाला, मी तुला काय सांगितलं होतं? तू जर पडून राहिली नाहीस ना तर मी बांधून ठेवीन. तेच तर सांगते, मला बांधून ठेवा, पण आधी इकडे तर या. मी तुझं काही ऐकणार नाही. पहा बरं, पस्तावाला. तिच्याकडून काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून क्षणभर मुकुंदा उभाच राहिला. मनोरमेनं त्याला हात पुढं करून मिठीत बोलावलं. अशा अनेक हाकांना त्यानं पूर्वी ओ दिलेली होती. या दोन प्रेमळ बाहूत त्यानं विश्वाला मिठी मारली होती. आयुष्याचा अर्थ समजण्यासाठी या मृदू बंधनात तो अनेकदा अडकला होता. आयुष्याचं सार्थक व्हावं, पराक्रमाला जागा असावी, अशीच या मिठीची जागा होती. या मिठीत काय नव्हतं? साऱ्या विश्वाचा पसारा यात होता. नजरबंदीचा खेळ झाल्याप्रमाणे तो तिच्या मिठीत केव्हा आला हे त्याला कळलंच नाही. त्याला मिठीत घेत त्याच्या कानाची पाळी ओठांनी चावीत ती म्हणाली, किती खुळे आहात हो तुम्ही. मी खुळा आहे? नाहीतर काय. एवढा जगाला शहाणपणा शिकवता आणि बारीक सारीक गोष्टीत तुम्हाला काही कळत नाही. असं कोड्यात नको बोलूस. कोड्यातच बोलायला पाहिजे. कोडं सुटायला अवकाश आहे अजून. खरंच किती खुळे आहात हो तुम्ही. उगीच मला खुळाबिळा काही म्हणू नकोस. म्हणणार, पुन्हा म्हणणार. एक क्षण, दोन क्षण अंगचटीला जाण्यात गेल्यावर आगतिक होऊन मुकुंदा म्हणाला, सांग ना ग. काहीतरी सांगितल्याचा आविर्भाव करीत मनोरमेनं मुकुंदाच्या कानापाशी तोंड नेलं आणि बालिशपणानं त्याच्या कानात असा आवाज केला.
त्यामुळे बावचळलेल्या मुकुंदाला थोडं दूर व्हावं लागलं. तुम्ही बरेच दिवस वाट पाहत आहात ना? कसली? आठवा बरं. काही आठवत नाही बुवा. तुम्हाला आईंना आणायची आहे ना इथं? मग त्यांना पत्र टाका. अगं पण ती येणार नाही. तुम्ही पत्र लिहा तर खरं. तुला वाटतंय तितकं सोपं नाही ते. केवळ नातवाच्या लोभानं येईल एखाद वेळेस आई. म्हणून तर म्हणते आईंना पत्र टाका. क्षण दोन क्षण तिच्या शब्दांचा आणि डोळ्यातील मिस्किलपणाचा अर्थ लावण्यात गेले आणि ज्या क्षणी त्याच्या डोळ्यात प्रकाश पडला त्या क्षणी त्यानं स्वतःभोवती एक गिरकी मारली आणि मनोरमेला तो उचलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याबरोबर ती त्याला म्हणाली, आता नेहमी इतकी दंगामस्ती करायची नाही हं? म्हणजे थोडीशी करायला हरकत नाही ना? तिच्या डोळ्यांतला स्वीकार त्याच्या हाताने झेलला. पाकळी पाकळी फुलवावी तशी तिच्या देहपुष्पाची पाकळी त्यानं स्पर्शानं फुलवली. तिच्या देहाकडे पाहताना आज केवळ नरमादीचं नातं नव्हतं. वासनेचे अंगार निववण्याची ती जागा नव्हती. आता ती केवळ सखी नव्हती, आपल्या बरोबरीची मैत्रीण नव्हती. आपल्यापेक्षा खूप उंच, आपल्यापेक्षा खूप मोठी, खूप सामर्थ्याची अशी एक अद्भुत शक्ती त्याच्यासमोर विसावली होती. त्याच्या मनातल्या सर्व भावना कल्लोळांना तिच्या ठाई गुंतवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हे त्याच्या ध्यानी आलं. तिच्या उलगडलेल्या पाकळ्या तिनं हळूहळू मिटल्या, मुकुंदाला बंदिस्त करून. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.